नमस्कार, मी वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी हेल्दी असा शुगर फ्री मल्टीग्रेन ओट्सच्या आईस्क्रीमची रेसिपी सांगणार आहे। हा आईस्क्रीम ज्यांना डायबिटीज आहे ते सुद्धा खाऊ शकतात। चला तर मग लगेच सुरुवात करूया आईस्क्रीम बनवायला। त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 2 कप दूध घेतले आहे, म्हणजेच अर्धा लिटर मी इथे दूध घेतले आहे। इथे मी गाईचे दूध घेतले आहे, तुम्ही म्हशीचे दूधसुद्धा घेऊ शकतात। आता यामध्ये मी मल्टीग्रेन ओट्स पाव कप टाकणार आहे, 2दा म्हणजे अर्धा कप मल्टीग्रेन ओट्स टाकायचे आहे। हे मल्टीग्रेन ओट्स बाहेर बाजारात मिळतात। आता त्यामध्ये मी 4 ते 5 ओले खजूर टाकले आणि थोडेसे 7 ते 8 काजू, 7 ते 8 पिस्ता घातले आहे। तुम्ही बदामसुद्धा घालू शकतात, जे ड्रायफ्रूट तुम्हाला पाहिजे ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात। आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणाला अर्धा तास ठेवायचं आहे, जेणेकरून ते ओट्स त्यामध्ये चांगल्यापैकी भिजतील। आता इथे अर्धा तास झालेला आहे। आता हे मिश्रण मिक्सरमध्ये मी काढून घेते, म्हणजे आपल्याला इथे हे बारीक करून घ्यायचं आहे। तर आता हे मी सगळं मिश्रण मिक्सरमध्ये काढून घेतल्यावर आता याला मी मिक्सरमध्ये फिरवून घेते। त्याआधी मी याच्यामध्ये 1 टीस्पून कोको पावडर घातली आहे। इथे मी शुगर फ्री कोको पावडर घातलेली आहे। तसंच आता यामध्ये मी शुगर फ्री डार्क चॉकलेट घालणार आहे। इथे मी अमूलची डार्क चॉकलेट मिळते अशी बाजारामध्ये शुगर फ्री, तुम्ही बघू शकतात। तर ह्याचे मी 2 ते तुकडे करून असे मी याच्यामध्ये थोडीशी घालणार आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकतात। तर इथे मी चॉकलेटचे 3 ते 4 तुकडे असे केले होते आणि ते घातले याच्यामध्ये बारीक करून आणि वाटले आहे असे। तर हे मिक्सर मी अशा प्रकारे वाटून घेतलं तर घट्टसर झालेलं आहे। आता मी हे एका पातेल्यामध्ये काढून घेते हे मिश्रण आणि गॅसवर ठेवायचं आहे। एकदम लो फ्लेमवर हे थोडं शिजवून घ्यायचं आहे, साधारणतः 3 ते 4 मिनटं शिजवायचं आहे। तर मिश्रण अजून घट्ट व्हायला सुरुवात होते आणि सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खालती लागू शकतं। आता त्यामध्ये मी अजून थोडीशी चॉकलेट टाकली शुगर फ्री आणि अशा प्रकारे मिक्स करून घेतलं, तुम्ही बघू शकतात। आता यामध्ये मी शुगर फ्री पावडर टाकलेली आहे, जी बाहेर शुगर फ्री येते ती इथे मी शुगर फ्री पावडर टाकली आहे। आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे मी 1 टेबलस्पूनच शुगर फ्री पावडर टाकली, कारण याच्यामध्ये मी खजूर टाकले आहे। आता हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि आता इथे एका मी डब्यामध्ये काढून घेतलं। आता याला झाकण बंद करून ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीजरमध्ये 6 ते 7 तासांसाठी। 6 ते 7 तास झालेले आहे। इथे आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकतात। एकदम असा सॉफ्ट होतो आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतो। आता त्याच्यावर मी शुगर फ्री चॉकलेटचं सिरप टाकते आहे। जी शुगर फ्री चॉकलेट होती ती मी मेल्ट करून घेतली आणि ते सिरप मी याच्यावर टाकलं, तुम्ही बघू शकतात। मस्तपैकी हा आईस्क्रीम किती सॉफ्ट झालेला आहे। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि जर माझ्या ह्या रेसिपीला जर आवडलं तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।